महाराष्ट्र। बस अब तुम आगे बढ़ो। कर्ज माफी दिली नाही तर आम्ही मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही नाही नाही। अनिल देशमुख साहेब, शशिकांत शिंदे साहेब, जितेंद्र आव्हाड साहेब, निलेश। नमस्कार मंडळी, आज व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा आहे का आज आहे शेतकऱ्यांचा आपला आक्रोश मोर्चा आणि तो आहे नाशिक या ठिकाणी गोल क्लब या ठिकाणी आपल्याला सर्व शेतकऱ्यांना जमा व्हायचं आहे। तर या आक्रोश मोर्चाच्या खास काही मागण्या आहेत ते तुम्हाला मी सांगतो। संपूर्ण कर्जमाफी करून 7/12 कोरा झालाच पाहिजे व नवीन कर्ज वाटप सिबिलची अट रद्द झालीच पाहिजे आणि अजून आपल्या अशा भरपूर मागण्या आहेत ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये बाकीच्या देणार आहेत। तर चला आज आपण निघूया आता मंडळी। आज पावसाचं वातावरण दिसते पण पाऊस यायला नको पाहिजे। आम्ही निघालो आता आमच्या गावावरून सावळघाट मार्गे नाशिकला। चला तर मंडळी आपण नाशिकला पोहोचणार तेवढ्यातच आपल्या शेतकरी बांधण्यासाठी स्पेशल नाश्ता आणि पाण्याची सोय करण्यात आली होती। नाश्त्यामध्ये शेतकरी बंधूंना पुरी, बटाट्याची भाजी आणि लापसी देण्यात आली होती। नाश्ता हा खूपच छान झाला होता। नाश्ता झाल्यानंतर आम्ही पुढे गोल क्लब या ठिकाणी जाण्यासाठी निघालो होतो। तर मंडळी आता आपण गोल क्लब या ठिकाणी आलेलो आहे गाडी घेऊन आणि आपल्याला गाडी इथं पार्क करून मोर्चा आपल्याला कलेक्टर ऑफिसकडे न्यायचा आहे। त्यामुळं आम्ही सर्वजण इथं जमलो होतो। तर आपण गाड्यांची गर्दी बघू शकता, किती गाड्या आलेल्या आहेत इथं। चिखल पाऊस तर भरपूरच आहे पण शेतकरी काय मागं हटणार नाही यावेळेस। तर बघा तुम्ही या सरकारने निवडणुकीच्या अगोदर जी खोटी आश्वासनं दिली, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याचं आश्वासन या सरकारने दिलं होतं। मात्र सोयीस्करपणे हे सरकार या ठिकाणी आपलं आश्वासन विसरलेलं आहे आणि म्हणून या झोपलेल्या सरकारला जाग आणण्यासाठी साऊंड सिस्टीमच्या पासूनच्या लोकांनी बाजूला, नाही तर पोलीस तुम्हाला काढतील। साऊंड सिस्टीम पासून बाजूला, त्या वायरला धक्का लागला तर मोर्चाचा साऊंड सिस्टीम पासून बाजूला। माझी विनंती आहे, साऊंड सिस्टीम पासून बाजूला, साऊंड सिस्टीम पासून बाजूला व्हा। माझी विनम्र विनंती आहे, साऊंड सिस्टीम पासून बाजूला व्हावं। इकडच्या लोकांना विनंती आहे, कृपया इकडे या, कृपया इकडे या। डी मध्ये नंतर पोलीस थांबून देणार नाही तुम्हाला। आपल्या ज्येष्ठ नेत्यांना पुढे येऊ द्या। माझी नम्र विनंती, आंदोलन करताना ज्येष्ठ नेत्यांना पुढे येऊ द्या। साऊंड सिस्टीम पेक्षा कोणीही थांबू नका, माझी नम्र विनंती आहे, माझी नम्र विनंती आहे। तिथे कोणीही थांबू नका, काढा त्यांना, काढा पटन काढा त्यांना। साऊंड सिस्टीम पेक्षा कोणीही थांबू नका, हे बॅरिकेड तिथे मागे लावून टाका। ई झोन मध्ये लोकांनी कृपया येऊ नका। त्यासाठी त्यांना विशेष पॅकेज मिळालेच पाहिजे। कांद्यावरील निर्यात उठवली गेली पाहिजे। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी या ठिकाणी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब स्वतः या ठिकाणी
मैदानात उतरलेले आहेत. इकडं 14 प्रमाणला अवघडी बाळ ट्रॅम करतात उरावर बसला आपल्या 50% आयात शुल्क वाढवण्यामुळे झालं का आपल्या देशाचा कापड हा अमेरिकेत निर्यात होतो आणि तो कापड आता निर्यात होणार. कर्ज माफी दिली नाही तर आम्ही मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही नाही नाही. त्यामुळे आज हे चांगलं नियोजन केलं याबद्दल सगळ्यांचे आभार मानते आणि शब्द देते तुम्हाला की हा काळ्या मातीशी इमान राखणारा तुमच्या माझ्या अन्नधान्याचा प्रश्न सोडवणारा हा शेतकरी आहे. तोच या भारताचा आणि महाराष्ट्राचा कणा आहे. तुमचा शब्द आम्ही कधी पडू देणार नाही. कितीही आम्हाला आंदोलन किंवा कष्ट करायला लागतील ते करू, पण तुम्हाला न्याय मिळवून दिल्याशिवाय आदरणीय पवार साहेबांचा हा पक्ष आणि तुमचा माझा पक्ष हा स्वस्थ बसणार नाही. एवढीच ग्वाही देऊन आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय संविधान. 2 मिनिटं. पवार साहब तुम आगे बढ़ो, पवार साहब तुम आगे बढ़ो. किसानों का नेता कैसा हो, किसानों का नेता कैसा हो. गेले काही दिवस महाराष्ट्राचा काळ्या ऐशी इमान राखायला आज तुमचा माझा भाऊबाई अस्वस्थ आहे. कधी दिसतात यंदाच्या वर्षी अशी होती 20 राहिली आणि लोकांच्या स्थितीचं याचं लिहिलं नाही. महाराष्ट्राचा जो भाग सगळ्या जिल्ह्यामध्ये यंदाच्या वर्षी अशी वृत्ती झाली आणि त्याचा आपल्याला शेतीवर झाला. शेतकरी अस्वस्थ आहे. संकट येतं. त्या संकटातून मार्ग काढायचा असतो. तो मार्ग काढायचा ही जबाबदारी राज्य. हॅलो, या मोर्चासाठी आदरणीय पवार साहेब, आदरणीय सुप्रियाताई, आदरणीय जयंत पाटील साहेब, आदरणीय शशिकांत शिंदे साहेब आणि कानाकोपऱ्यातून आलेले सर्व शेतकरी या सर्वांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार या पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आभार मानण्यात येत आहे. सर्व खासदार, सर्व आमदार, सर्व माजी आमदार, माजी मंत्री या सर्वांचं या ठिकाणी आभार. देण्यासाठी अनिल देशमुख साहेब, शशिकांत शिंदे साहेब, जितेंद्र आव्हाड साहेब, निलेश लंके साहेब, बाळामामा, त्याच्यानंतर भास्कर गगरे साहेब, हर्षवर्धन पाटील साहेब, अमर काळे साहेब, सर्व खासदार, सर्व आमदार आणि जयंत पाटील साहेब हे सर्व आता कलेक्टरला निवेदन दिले जात आहेत. नारायण आबा पाटील, राजेंद्र शिंदे साहेब, सर्व माजी मंत्री, सर्व खासदार, सर्व आमदार, सर्व माजी आमदार आता कलेक्टरांना निवेदन देत आहेत. राज्यसभेच्या खासदार फौजियाताई खान, रोहिणीताई खडसे, कराळे मास्तर, संघर्ष करो, हम तुम्हारे साथ. नाशिक शहर जिल्हाध्यक्ष गजाननजी शेलार, दादा पाटील साहेब जिल्हाध्यक्ष यांच्या वतीने सर्व कार्यकर्त्यांचे आभार आभार आभार. तर मंडळी, अशा पद्धतीने आपला शेतकरी आक्रोश मोर्चा संपन्न झालेला आहे.
या ठिकाणी अनेक शेतकरी बांधवांनी उपस्थिती नोंदवली होती. चला तर मंडळी, आपण पण निघूया आणि अधिक माहितीसाठी पुढील व्हिडिओ नक्की बघा.